आपण बघत आहात मयूर साहित्य गौरव हे यूट्यूब चॅनल। कथा, कविता, ललित साहित्य यांची परंपरा जोपासणारं चॅनल आणि आज आपल्या सगळ्यांसाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारी, नवीन वर्षाचं स्वागत करणारी एक कविता। कवितेचं नाव आहे नववर्षाचे स्वागत करूया। कवी आहेत मयूर मधुकरराव जोशी। इसवी सन 2024 वर्षाचा हा शेवटचा दिवस। 2024 हे वर्ष आज संपणार, उद्या इसवी सन 2025 हे वर्ष सुरू होणार। मागच्या वर्षभरामध्ये आलेले चांगले वाईट जे अनुभव आहेत, त्या अनुभवातून जे आपण शिकलो आहे, त्या अनुभवाचे ऋण व्यक्त करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प करणं अशी एक अपेक्षा सगळ्यांसाठी असते नवीन वर्षाची, जी आपण नवीन वर्षात काहीतरी संकल्प करत असतो। तर त्या अनुषंगानं कविता मांडण्याचा प्रयत्न आहे। कवितेचे पहिलं कडवं आपण बघूया। सरत्या या वर्षा संगे दोष शंका संदेह सरू दे, लख प्रकाशित मनाने स्वागत नववर्षाचे करू दे। पहिल्या 4 ओळीमध्ये असं म्हटलंय की सरत्या या वर्षा संगे दोष शंका संदेह सरू दे, लख प्रकाशित मनाने स्वागत नववर्षाचे करू दे। की जसं वर्ष संपलेलं आहे, या वर्षासोबत हे वर्ष संपत असताना मनामध्ये असणारे दोष, मनामध्ये असणारे दुर्गुण, मनामध्ये असणाऱ्या शंका, मनामध्ये असणाऱ्या कुशंका, संदेह हे सगळं संपून जाऊ दे, हे सगळं सरू दे। आणि लख प्रकाशित मनाने, मनामधल्या सगळ्या शंका, सगळे दुर्गुण संपल्यानंतर मन असं लख प्रकाशासारखं लखलखित होणार आहे। आणि या लख प्रकाशित मनानं मला नवीन वर्षाचं स्वागत करू दे, स्वागत करण्याची शक्ती ईश्वरा मला दे, असं पहिल्या या कडव्यामध्ये म्हटलं आहे। दिवस महिने वर्षही सरले, दिवस महिने वर्षही सरले, दैदिप्याची ऊर्जा उरू दे, उत्तुंग कार्य ते गतकाळाचे, आरंभास या प्रेरणा ठरू दे। बघा, पाहता पाहता दिवस संपलेले आहेत, दिवसानंतर महिना संपला। महिना असे महिने सगळे 12 महिन्याचं हे वर्ष जे आहे, डिसेंबर महिना आणि 31 डिसेंबर आज, आणि 31 डिसेंबरचा हा दिवसही आज संपणार आहे। असं बघता बघता हे वर्ष संपले, दिवस, महिने आणि वर्ष सरलेलं आहे। दैदिप्याची ऊर्जा उरू दे, की या वर्षभरात जे जे मी चांगलं काम केलेलं आहे, हे सगळं चांगलं काम करत असताना जे दैदिप्यमान केले, जे भव्य केले, जे दिव्य केले, जे दैदिप्यमान केले, त्याची जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा माझ्या मनामध्ये उरू दे। आणि उत्तुंग कार्य ते गतकाळाचे, वर्षभरामध्ये जे जे उत्तुंग कार्य माझ्या हातून घडले, मी जे चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलाय या गतकाळामध्ये म्हणजे 2024 या वर्षामध्ये, या उत्तुंग कार्याचं मनात आठवण ठेवून, या उत्तुंग कार्याची प्रेरणा मनात ठेवून, आरंभास या प्रेरणा ठरू दे, की हा जो आरंभ होणार आहे, उद्याची जी लख पहाट असणार आहे, 2025 वर्षाचा पहिला दिवस, पहिली पहाट, पहिलं सकाळ, ही पहिली सकाळ येत असताना मागच्या वर्षभरातल्या चांगल्या कामाची प्रेरणा माझ्या मनामध्ये राहू दे, असं दुसऱ्या ओळीमध्ये म्हणले की दिवस महिने वर्षही सरले, दैदिप्याची ऊर्जा उरू दे, उत्तुंग कार्य ते गतकाळाचे, आरंभास या प्रेरणा ठरू दे। तिसऱ्या कडव्यामध्ये आहे बरे नि वाईट क्षण येती जाती, अज्ञानाचा काळोख सरू दे, नववर्षाची ही पहाट पहिली, आनंदाचा मधुमास ठरू दे। बरे आणि वाईट दिवस प्रत्येक वर्षामध्ये असतात, प्रत्येक महिन्यामध्ये असतात। माणसाच्या कोणत्याही माणसाच्या आयुष्यामध्ये, कोणत्याही माणसाच्या जीवनामध्ये चांगले वाईट दिवस येत जात असतात, कोणत्याही वर्षामध्ये चांगले वाईट दिवस असतात। आणि हे सुखदुःखाची जी काही ऊन सावलीचा खेळ आहे, तो सुरू राहणार आहे। बरे नि वाईट क्षण येती जाती, अज्ञानाचा काळोख सरू दे। उगीच एखाद्या वर्षाला दोष देणं, एखाद्या महिन्याला दोष देणं, एखाद्या दिवसाला दोष देणं, ही काही योग्य नाही। की चांगलं वाईट, बरं वाईट घडत असतं, सुखदुःख येत असतात, जात असतात, पण त्यामुळं काही आपण काळाला दोष देऊ शकत नाही। म्हणून म्हणले बरे नि वाईट क्षण येती जाती, अज्ञानाचा काळोख सरू दे, नववर्षाची ही पहाट पहिली। आता उद्याची सकाळ जी आहे ती नववर्षाची पहाट असणार आहे, आणि ही पहिली पहाट आनंदाचा मधुमास ठरू दे, की माझ्या आनंदाला मधुमास देणारी, आनंदाला बहर देणारी ही सकाळ, ही पहाट ठरू दे, असे ईश्वराकडे मागणी केलेली आहे। आणि पुढे आहे की भीती तणाव दडपण सारे, मनामनाने आता विसरू दे,
भीती तणाव दडपण सारे मना मनाने आता विसरू दे, हर्ष उल्हासाची लाट नवी प्रत्येकाच्या जगण्यात पसरू दे. की मनामध्ये अनेक भीती असते, अनेक दडपण असतं. जेव्हा आपण जीवन जगतो, काही घटना घडतात आणि कळत नकळत काही घटनेचं, काही एखाद्या प्रसंगाची भीती, एखाद्या प्रसंगाचे तणाव, एखाद्या प्रसंगाचे दडपण माणसाच्या मनामध्ये असतं. पण हे सगळं भीती तणाव दडपण या वर्षासोबत जसं प्रत्येक येणारी सकाळ ही स्वच्छ दिवस घेऊन येत असते, तसं एखादं वर्ष संपतं की ते वर्षामधल्या ज्या काही मनातल्या भीती तणाव दडपण आहेत ते सगळे त्याच वर्षामध्ये सोडून एका नवीन प्रफुल्लित मनानं आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे. म्हणून म्हणले की भीती तणाव दडपण सारे मना मनाने आता विसरू दे, हर्ष उल्हासाची लाट नवी, हर्ष उल्हासाची लाट नवी प्रत्येकाच्या जगण्यात पसरू दे. की नवीन वर्षासोबत एक हर्ष उल्हास आनंद घेऊन या हर्ष उल्हासाची आनंदाची लाट, जी नवी लाट आहे ती प्रत्येकाच्या जगण्यामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये पसरू दे, अशी मागणी देवाकडे केलेली आहे. भीती तणाव दडपण सारे मना मनाने आता विसरू दे, हर्ष उल्हासाची लाट नवी प्रत्येकाच्या जगण्यात पसरू दे. आणि शेवटच्या कडव्यामध्ये लिहिलेलं आहे की संकल्प करूया नववर्षाचे, प्रत्येक क्षण ऊर्जेचा ठरू दे, काम करूया समर्पित हृदयी, कार्याचा सुगंध गगनात भरू दे. की संकल्प करूया नववर्षाचे, नवीन वर्ष येणार आहे, तर या नवीन वर्षात मला काय करायचंय, मला कोणते छंद जोपासायचे, मला काय नवीन शिकायचे, याचे जे संकल्प आहेत, काय नवीन करायचे, याचे संकल्प नववर्षाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी करूया. प्रत्येक क्षण ऊर्जेचा ठरू दे. येणारा नवीन वर्षातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना हा माझ्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येणारा, नवीन प्रेरणा घेऊन येणारा, नवीन प्रोत्साहन घेऊन येणारा ठरू दे. काम करूया समर्पित हृदयी, की समर्पित हृदयानं काम करण्याची इच्छा आहे. आणि कार्याचा सुगंध गगनात भरू दे, कार्याचा सुगंध गगनात भरू दे. आणि हे काम करत असताना जेव्हा आपण समर्पित मनानं काम करणार आहोत, तन मन धन अर्पण काम करणार आहोत, तेव्हा माझ्या कार्याचा, माझ्या कामाचा जो सुगंध आहे, माझ्या कर्तृत्वाचा जो सुगंध आहे, तो सगळ्या आसमंतामध्ये, सगळ्या आकाशामध्ये भरून जाऊ दे, असं मागणं या ठिकाणी मांडलेलं आहे. या ठिकाणी देवाकडे व्यक्त केले की संकल्प करूया नववर्षाचे, प्रत्येक क्षण ऊर्जेचा ठरू दे, काम करूया समर्पित हृदयी, कार्याचा सुगंध गगनात भरू दे. अशी मागणी, वेगवेगळ्या प्रकारची मागणी प्रत्येक कडव्यात करण्यात आलेली आहे. आणि आपणास नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो ही शुभेच्छा या सगळ्या कडव्यामध्ये, या सगळ्या संपूर्ण कवितेमध्ये दिलेली आहे. की नवीन वर्षाचे नवे संकल्प, नवा आनंद याचं स्वागत करण्यासाठी जे जे मागणं देवाकडे मागितलेलं आहे, ईश्वराकडे मागितलेलं आहे, ते या कवितेच्या रूपामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. की नववर्षाचे स्वागत आपण सगळेजण करूया. धन्यवाद.